त्यांना आपल्याला आता नियमाकुल करायचं आहे. अधिकार आहे का तुम्हाला? त्यांना तुम्हाला अधिकार आहे का सांगा मला अध्यक्ष महोदय. त्यांना याला कॉन्ट्रॅक्ट बेसचे कर्मचारी वसमतचा औंढा नावड्याचा हिंगोलीला बदलण्याचा अधिकार आहे का ते मला तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये साहेब असं असतं की एखाद्या पीएससीला अधिकार आहे का ते मला सांगा, बाकीचं सांगू नका. आदरणीय प्रधानमंत्री साहेब, बेसिकली आरोग्यामध्ये एका ठिकाणी एकेका पीएससीला 19 वर्ष 20 वर्ष झालेली होते. आता खासदार साहेबांनी सांगितलं की आरोग्याची मोठ्या प्रमाणात बोंब आहे आणि एका ठिकाणी एका 3 वर्षापेक्षा 5 वर्षापेक्षा किंवा एका तालुक्यात 10 वर्षापेक्षा जास्त कर्मचारी होते. त्यामुळे इथली जी काही आरोग्य यंत्रणा होती, आरोग्य सुविधा दिल्या जात नव्हत्या, लिथार्जी आली. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या मागणीनुसार त्यांना आवश्यक असलेल्या पीएससीला गेले. मी कोणत्याही पीएससी म्हणून आमचं हरवलेलं नाही. कोणत्या पीएससीला काम करणारे जे लोक होते त्यांनी स्वतः विनंती केली की आम्हाला पत्रायला नको. चुकीचं बोलू नका, जरा ठेवा. आमदार साहेब तुम्हाला बोलू दिला. अरे चुकीचं बोलू नका. डीएचओ सांगा तुम्ही उठा. तिथं कर्मचारी किती आहेत, किती डॉक्टर्स आहेत आणि किती नर्स आहेत ते सांगा मला तुम्ही. किती वेळा बोललो तुम्हाला मी की त्या ठिकाणचे जे कर्मचारी तुम्ही त्या ठिकाणचे डॉक्टर नर्सेस तुम्ही बदलल्या, तिथे मला तुम्ही ते डॉक्टर द्या. दिले का तुम्ही? अरे एक सेकंड, कुठं दिले तुम्ही? काय म्हणते शिवसाहेब की त्यांच्या विनंतीनुसार आम्ही बदलले. काय संबंध आहे? कॉन्ट्रॅक्टरचे अधिकारी तुम्ही कर्मचारी बदलले का? बदलले काय अधिकार आहे तुम्हाला बदलले सांगा. सर, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची जी कर्मचारी होती त्यांना आपल्याला आता नियमाकुल करायचं आहे. अधिकार आहे का तुम्हाला? त्यांना तुम्हाला अधिकार आहे का सांगा मला अध्यक्ष महोदय. याला कॉन्ट्रॅक्ट बेसचे कर्मचारी वसमतचा औंढा नावड्याचा हिंगोलीला बदलण्याचा अधिकार आहे का ते मला तुम्ही सांगा. त्याच्यामध्ये साहेब असं असतं की एखाद्या पीएससीला अधिकार आहे का ते मला सांगा, बाकीचं सांगू नका. अधिकार एएनएम जे आहे एनएचएम मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकार दिलेले आहे. अध्यक्ष महोदय, सगळा कारभार मनमानी चाललाय, हे चुकीचं आहे, ध्यानात ठेवा. अलग लक्षात. आज तुम्ही आहात या ठिकाणी, तुम्हाला सांगतो याचा तुकडा पडला पाहिजे. विनाकारण तुम्हाला सांगतो म्हणजे कायदा हातात घ्यायचं काम आमच्या हातून घडू नये. हे चुकीचं आहे, ध्यानात ठेवा.